नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की अक्षय म्हणतो की ज्यावेळेस मला रेवाने ढकलले त्यावेळेस तू जेव्हा वाचायला आली तेव्हाच तुला खेळायला लागला ना. आणि त्यावेळेस रमा मात्र गप्पच असते. त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की खरे सांग. त्यावेळेस मग रमा म्हणते की हो. मग त्यावेळेस अक्षय म्हणतो अशी कशी ग तुला इतकं लागलं, एवढं रक्त वाहिलं, परत बेशुद्धसुद्धा झाली, एवढे होईपर्यंत तू काहीच का नाही सांगितलं. त्यावेळेस मग रमा म्हणते की एवढं घरामध्ये लग्नाचं कार्य सुरू होतं, परत मी हे सांगितलं असतं तर वाटलं असतं की मी नाटकच करत आहे, माझ्याकडं लक्ष वेधून घेण्यासाठी मी हे सर्व करत आहे. आणि त्यानंतर मग असे दाखवण्यात आले आहे की अक्षय हा टेरेसवर जातो आणि तिथे विचार करत असतो की अशी कशी आहे ही रेवा, तिला काहीच कसं नाही वाटलं याबद्दल. आणि तोपर्यंतच रेवा तिथे येते. त्यावेळेस मग रेवा विचारते की तू काही टेन्शनमध्ये आहे का. त्यावेळेस अक्षय म्हणतो की हो, आपल्या माणसांना जर लागले असेल ना तर टेन्शन काळजीही असतेच. त्यावेळेस मग रेवा म्हणते हो ते आहे. मग त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की तुझ्या मैत्रिणीला एवढं लागलं तर तुला तिचं काहीच कसं नाही वाटलं. मग त्यावेळेस मग रेवा म्हणते की तो सगळा गेम होता त्यामध्ये लागलं तिला, आणि तसे डॉक्टर येऊनही गेले आहेत ना, एवढं काही त्यात. आणि त्यानंतर असं दाखवण्यात आले आहे की अक्षय हा त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा रमा ही झोपत असते. त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की उठ, आधी तुझी साडी वगैरे बदलून घे, त्यानंतर झोप. तेव्हा मग रमा म्हणते की नाही, माझ्या हात खरंच खूप दुखत आहे त्यामुळे मी नाही साडी बदलू शकत. त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की मी तुला मदत करतो. त्यावेळेस मग रमा म्हणते की म्हणजे कसे. त्यावेळेस मग अक्षय हा तिथून कपाटातून साडी बाहेर काढतो आणि डोळ्याला पट्टी बांधून म्हणतो की आता तू सांग, तू जसं सांगेल तसं तसं मी सर्व काही करायला तयार आहे. आणि त्यानंतर मग असे दाखवण्यात आले आहे की रेवा ही ब्रेकफास्ट करत असते आणि त्यावेळेस अक्षय तिथे येतो आणि तिची प्लेट ही उचलून घेतो. आणि त्यावेळेस मग रेवा म्हणते की तुलाही भूक लागली आहे का. त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की नाही, पण तू हे खायचं नाही. आता तू इथे एकतर तुझ्या मैत्रिणीला एवढं लागलं असूनही तुला जरासुद्धा तिची हेल्प करावीशी नाही वाटली, आणि तू काय इथे तिच्यामुळंच तर राहत आहेस ना, सगळं फुकटच राहत आहेस. त्यावेळेस रेवा ही जागी होते तेव्हा तिच्या लक्षात येते की हे सर्व स्वप्न आहे आणि हे आता खरं होऊ द्यायचं नाही, कारण की इथे काहीही घडू शकते. त्यानंतर मग पुढील भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की रमा ही रेवाकडे येते आणि म्हणते की आता इथून पुढे तू इथे राहायचे पैसे देत जा, म्हणजेच घरभाडं देत जा. आता खूप दिवस झाला असेच फुकटचं राहूनच. त्यानंतर मग आई आजी म्हणते की अक्षय बघ, तुझी बायको काय म्हणते, तुला तरी पटतंय का हे. त्यावेळेस मग अक्षय म्हणतो की हो, ती बरोबरच बोलते, ती कुठे तेव्हा रेवा मुकादम आहे. आणि त्यावेळेस मग आई आजी म्हणते की ती या घरची आहे. त्यावेळेस मग घरची असल्यासारखे आहे. त्यावेळेस मग रमा म्हणते की घरची असणं आणि घरची असल्यासारखे असणे यात खूपच फरक आहे. आणि त्यानंतर मग रमा म्हणते की आता इथून पुढच्या महिन्याच्या याच तारखेला तू भाडं देत जा, आणि रेवाला सांगते की मी तुला तुझं स्वाभिमान जपण्याची ही संदेश देत आहे असं समज. तर अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायला भेटणार आहे. धन्यवाद.